16 फेब्रुवारी 2019 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर सम्राट चौक भीमनगर येथे फिर्यादी मयूर विजय रोहम हे थांबले असताना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीमधून आलेले विजय बहेनवाल उर्फ छांगा, राजू उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतर यांनी मयूर विजय रोहम यांना पकडून मागील भांडणाची कुरापत काढून मयूर बेद व रोहित महाले यांच्याविषयी विचारपूस करू लागल्याने फिर्यादी यांना बुक्क्याने पोटात व छातीत मारले, तसेच हातातील धारदार चॉपरने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केले. म्हणून फिर्यादी मयूर विजय रोहम यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस स्टेशनकडे विविध गुन्हा दाखल केले. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार होते. सदर गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने गुंडविरोधी पथकाने गुन्ह्यातील सर्व आरोपींना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून आरोपींबाबत माहिती काढली की आरोपी विजय बहिनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतर आरोपी हे आपले अस्तित्व लपवून राजस्थान, हरियाणा व दिल्ली येथे पळून गेले आहेत. त्यानुसार सदरची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, डी.के. पवार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत हे 20 फेब्रुवारी 2024 रोजी राजस्थान, हरियाणा, दिल्ली रवाना झाले. आरोपींचा शोध घेत 22 फेब्रुवारी रोजी आरोपी हे दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनजवळ असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार यांनी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनजवळ आरोपींचा शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोकांच्या गर्दीत दिसून आल्याने सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दिनांक 16/2/2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये टोळी प्रमुख राहुल बेनवाल व त्याचे साथीदार 4 ते 5 जण यांनी फिर्यादी मयूर विजय रोहन याच्यावर धारदार हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार गुन्हा नंबर रजिस्टर 56/24 IPC कलम 307 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरील सराईत असल्याने व यापूर्वी त्यांच्यावर मुख्यासारख्या गुन्ह्याची कारवाई झाली असल्याने यांना पकडणं अत्यावश्यक होते. त्यामुळे पोलीस आयुक्त श्री मान्य संदीप कर्णिक सर यांनी आम्हाला गुंडा विरोधी पथक यांना विशेष करून सांगितलं की हे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे. त्यानुसार आम्ही माननीय DCP प्रशांत बच्छाव सर यांचे मार्गदर्शनाखाली व माननीय ECP श्री सीताराम कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी वेळोवेळी आरोपींबाबत माहिती देऊन सदर आरोपी हे गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून राज्य राजस्थान, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी पळाले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही मान्य CP सर व DCP मान्य क्राईम DCP सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे तात्काळ गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस हवालदार D.के. पवार, पोलीस नाईक प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे आणि भागवत यांच्यासह गेलो. आरोपीच्या मागोमाग आम्ही राज्य राजस्थान ते जिथं राहिले त्या ठिकाणी किंवा हरियाणा या ठिकाणी गेलो असता आरोपी दिल्ली येथे ही पळून जाण्याच्या तयारीत होते. दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या गर्दी ठिकाणी ते आम्हाला दिसून आल्याने आमच्या अंमलदाराबरोबर आम्ही नियोजन करून सापळा रचून सर्व आरोपींना एकदम शिताफीने ताब्यात घेतली, जी की ती एवढ्या गर्दीमधून पळून जाण्याची बी शक्यता होती किंवा काय करू शक्यता होती. तरी सदर आरोपींना ताब्यात घेऊन मान्य वरिष्ठांना माहिती देऊन स्थानिक पोलीस स्टेशन दिल्लीतले सनलाईट पोलीस ठाणे येथे त्यांचं रेकॉर्ड बनवून आम्ही नाशिक येथे आणून पुढील कारवाई आम्ही त्यांना उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. तर सदरचे आरोपी रेकॉर्डरचे आरोपी जर असे गुन्हा करून पळून जात असले आणि माननीय पोलीस आयुक्त सर यांचे आम्हाला सक्त आदेश आहेत की सदरच्या आरोपींनी नाशिकमध्ये कोणताही गुन्हा करता कामा नये व त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलीच पाहिजे. आणि ते जर पोलिसांना चकमा देऊन किंवा पोलिसापासून पळत असले तर असे गुन्हेगारांना अजिबातही त्यांना माफ करता कामा नये. त्यांना जिथं असतील तिथं जी सुविधा आम्हाला सरांनी सांगितली, जी सुविधा तुम्हाला पाहिजे ती घ्या, पण आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे. कोणताही आरोपी हा पोलिसापासून लांब जाता कामा नये किंवा त्यांनी गुन्हा
करून पळून जातात ते गुन्हा केलाच नाही पाहिजे अशी आम्हाला सूचना आहे. त्याप्रमाणे आम्ही हद्दीत कारवाई करत आहोत. सदरचे आरोपी पकडण्याकामी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP श्री प्रशांत बच्चाव सर, माननीय ACP कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गुंडाविरोधी पथकातील अंमलदार गुंजा, DK पवार, सावकार, सूर्यवंशी दादा, आडके, पोलीस नाईक ठाकरे, गांगुर्डे, भागवत, माळी, गौतम अशांनी केले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.